आणि त्यांना विरोध म्हणून भाजपने ते आंदोलन केलेलं आहे। त्याच्यामुळे भाजप आणि शिवसेना समोरासमोर आलेले आहेत। नेमकं काय झालंय आणि तुम्ही का आंदोलन केले? हे बघा, सरळ मुद्दा आहे की काल ज्या वेळेला मोदी साहेब हे संभाजीनगरला आलेले होते, विमानतळावर आले होते, त्यावेळेला आम्ही आमची भूमिका मांडली। भूमिका ही स्पष्ट होती की बदलापूरला ज्या वेळेला 3.5 वर्षाच्या लहानशा लेकरावर अन्याय आणि अत्याचार झाला, त्यावेळेला ती भावना मांडायला ज्यावेळेला तिची आई ज्यावेळेला जाते त्या पोलीस स्टेशनला आणि तिला 11 तास बसून ठेवलं जातं। ती आई स्वतः प्रेग्नंट आहे, गरोदर महिलेला 11 तास तिचं बसून ठेवलं, तिला न्याय दिला नाही, गुन्हा दाखल करून घेतला नाही। आणि ज्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा आग्रह उसळला, महाराष्ट्रभर निषेध सुरू झाले आणि काल ज्यावेळेला आम्ही निषेध केला त्यावेळेला मिरच्या झोंबल्या। मला सांगा, तुमच्या घरात आई बहीण नाही का? तुमच्या घरात पत्नी नाही का? तुमच्या घरात मुलगी नाही का? तुमच्या घरावर जर हे सगळं येऊन थांबलं मग आपण आवाज करणार आहोत का? आम्ही एवढंच केलं की काल आम्ही निषेध केला, आज त्यांच्या बापाला निषेध केल्यामुळे मिरच्या झोंबल्या आणि म्हणून आज तिथं उपस्थित झाले होते। पोलिसांनी लाठीचार्ज सुद्धा केलेला आहे। पोलिसांनी लाठीचार्ज केला। हे बघा, आमचे सहकारी यांना जोरात लागले आहे, ओके गाणं चालता येत नाहीये आणि म्हणून जर पोलिसांना पुढे करून हे सरकार यांचे काळे धंदे लपवणार असतील तर शिवसेनेचे वाघ हे कदापि कबूल करणार नाहीये। ताई काय म्हणताल, एक महिला म्हणून जेव्हा विरोध झाला, ताई काय म्हणताल, महिला म्हणून जेव्हा एक विरोध झालाय? महिला म्हणून विरोध झालाय म्हणजे इथलच्या गृह खात्याला मी सांगते लाज वाटायला पाहिजे, शिंदे सरकारला लाज वाटायला पाहिजे, देवेंद्र फडणवीसला लाज वाटायला पाहिजे। दर दिवशी इथे बलात्कार होत आहेत, दर दिवशी इथे गोष्टी होतात, मग तुम्ही जाता कुठे? महिलांना न्याय देणार कोण? काही लोक निदर्शन करण्यासाठी आलेले होते, आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। पोलीस आमचे सतर्क आहेत, अलर्ट आहेत, योग्य बंदोबस्त आम्ही लावलेला आहे। थँक्यू। नाही, जे आंदोलनासाठी आलेले होते त्या लोकांना आम्ही सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आमची पुढील रीतसर कार्यवाही चालू आहे। नाही, आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती कार्यवाही केलेली आहे। नाही